हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल केंद्र इन कॅनडा. या चॅनलवरती तुम्हाला कॅनडाविषयी भरपूर काही नवीन गोष्टी शिकायला आणि पाहायला मिळतील. नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? मजेत ना? आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. कॅनडामध्ये सध्या मुलांच्या शाळेला सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि आज शाळेचा सुट्टीचा पहिला दिवस आहे. आम्ही मुलांना घेऊन थोडं बाहेर निघालोत. चला तर मग आमच्यासोबत या. सनस्क्रीन लावली का? ओके, गुड. बघा इकडे धनुष. मग धनुष, कुठे जायचं आज? आज बीचला चाललो, बुरवेल पोर्टला. तिथे काय आहे विशेष? काय विशेष असं मग आता तिथं लवार मधलं सबमरीन आहे. ओके. तर आम्ही बीच स्विमिंग करायला चाललो. ओके, चला. शाळेला सुट्ट्या लागल्या की मुलांना मजा वाटते. बरेच दिवस झालं आम्ही बाहेर गेलो नव्हतो, त्यामुळे चला म्हणलं मुलांना घेऊन आज बीचला जाऊ. यश, काय काय सामान घेतलं सोबत? दाखव. माझं इथं लाईफ जॅकेट आहे. ओके, लाईफ जॅकेट घेतलं, फ्लोटी घेतली. नंतर बॅकपॅक मध्ये काय काय घेतलं? दाखव. टॉयज घेतले. वाव, सँड कॅसल. सँड कॅसल. तू तिथे मग काय सँड कॅसल बनवणार का? वाव, छान आहे तुझी बॅकपॅक. कॅनडामध्ये गेल्या 8-10 दिवसापासून बरीच गरमी वाढलेली आहे. टेम्परेचर साधारण 30 डिग्री सेल्सिअस इथपर्यंत गेलेलं आहे. जेव्हा अचानक अशी गरमी वाढते तेव्हा लोकांना पाण्याच्या शोधामध्ये बीचवरती किंवा नदी किनाऱ्यावरती असं कुठेतरी ठिकाणी जायला आवडतं. कॅनडामध्ये शहराच्या आजूबाजूला बऱ्याच ठिकाणी बीचेस असतात, ज्या ठिकाणी लोक गरमी वाढल्यानंतर स्विमिंगसाठी जातात. कॅनडामध्ये सध्या समर वॅकेशनला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे आता इथून पुढे 2 महिने मुलांच्या शाळेला सुट्ट्या असतात. सध्या कॅनडामध्ये वेदर खूप छान आहे, त्यामुळे सर्वत्र हिरवळ पसरलेली आहे. इथून पुढे साधारण ऑक्टोबर महिन्यापर्यंत कॅनडामध्ये जास्त थंडी नसते, त्यामुळे लोक जास्तीत जास्त आउटडोर ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी बाहेर येतात. आज मी तुम्हाला पोर्ट बुरवेल या एक छोट्याशा गावामध्ये घेऊन जाणार आहे. या ठिकाणी एक सुंदर बीच आहे, त्या ठिकाणी बरेच लोक स्विमिंगसाठी येतात. हायवे सोडल्याच्या नंतर जेव्हा आपण कंट्री साईडला एका छोट्याशा रोडवरती लागतो, त्यावेळेस आजूबाजूचा निसर्ग हा खरंच खूप सुंदर असतो. अशा रोडवरती ड्रायव्हिंग करते वेळेस आपल्याला कॅनडामधली शेती पाहायला मिळते. रोडच्या साईडला मुलांना एक काऊ फार्म दिसला आणि तिथल्या गायी पाहण्यासाठी आम्ही थोडंसं थांबलो. वाईज काऊस बघा. किती छान आहे, पांढऱ्या आणि लाल. कॅनडामध्ये अशा प्रकारचे काऊ फार्म आपल्याला जागोजागी दिसतात. जर तुम्ही कंट्री साईडला गेलात, सिटीपासनं थोडंसं दूर, तर असे फार्म आपल्याला नेहमी दिसतात. हो, तर ह्या दूध देतात काय की धनुष? ओ, आय हॅव नो आयडिया. आले काहून यायला बघ. किती यायले ते. हो का?
कॅनडामध्ये ज्या ठिकाणी ॲनिमल फार्म असतो त्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचे रोल्स दिसतात. तर हे गवताचे रोल्स असतात. हे जे रोल्स आहेत याला इकडे हे म्हणतात आणि हे रोल्स हे गवताचे किंवा दुसरे कोणते व्हेजिटेबल प्लांट्स असतील त्यांच्यापासून बनवलेले असतात. याचा उपयोग गायींना किंवा घोड्यांना चारा म्हणून केला जातो. जेव्हा खूप थंडीचे दिवस असतात त्यावेळेस हे प्राण्यांना दिलं जातं. त्यामुळे इकडे शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये हा चारा आपल्या फार्ममध्ये साठवून ठेवतात. कंट्री साईडला ड्रायव्हिंग करताना खरंच खूप छान वाटतं, कारण अशा रोडवरती जास्त गर्दी नसते आणि आजूबाजूचा निसर्ग खूप सुंदर असतो. त्यानंतर आम्हाला वाटेमध्ये एक आगळं वेगळं दुकान पाहायला मिळालं. चला म्हणलं त्याविषयी पण तुम्हाला थोडीशी माहिती द्यावी. कॅनडामधले जे शेतकरी आहेत त्यांना जर आपल्या शेतामधला काही माल किंवा काही वस्तू विकायच्या असतील तर ते अशा प्रकारचं एक छोटंसं दुकान आपल्या रोडच्या साईडला लावतात. जे काही प्रोडक्ट्स त्यांना विकायचे आहेत ते त्या ठिकाणी त्यांनी ठेवलेले असतात. त्याच्या बाजूला त्यांनी त्याची किंमत सांगितलेली असते आणि दुसऱ्या बाजूला एक पैशाचा छोटासा बॉक्स असतो. तर आपण ती वस्तू घ्यायची आणि घेतल्यानंतर त्याची जी काही किंमत आहे ती पैसे आपण त्या बॉक्समध्ये टाकायचे. आणि नाहीच इथं मेपल सिरप. या छोट्याशा दुकानामधल्या वस्तू विकण्यासाठी तिथे कोणीच नसतं. आपल्याला जी वस्तू आवडली ती आपण घ्यायची आणि प्रामाणिकपणे तिथे पैसे ठेवून जायचं. छान पॅक केले. मेपल सिरपची बॉटल $15 बॅग पण ठेवलं. एवढा हनी आहे $5. म्हणजे किती ट्रस्ट आहे ना त्यांचा. कोणी पण इथं कोणी दुकानदार नाही, काय नाही. यायचं, आपल्याला जी वस्तू पाहिजे ती घ्यायची, ते पैसे याच्यामध्ये इथे टाकायचे आणि जायचं प्रामाणिकपणे. तर हे छोटंसं दुकान तुम्हाला कसं वाटलं मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. जवळपास 70 ते 80 किलोमीटरचा प्रवास केल्याच्या नंतर आम्ही या छोट्याशा गावामध्ये आलो. हे एक छोटंसं गाव आहे आणि इथली लोकसंख्या केवळ 1000 आहे. या छोट्याशा गावामध्ये एक खूप मोठ्या आकाराची सबमरीन ठेवण्यात आलेली आहे. ही सबमरीन कोल्ड वॉरमध्ये वापरण्यात आली होती, जवळपास 1960-70च्या दशकामध्ये. ही सबमरीन ॲज अ म्युझियम म्हणून पब्लिकसाठी ठेवण्यात आलेली आहे. या म्युझियममध्ये कॅनेडियन जी नेव्हल हिस्ट्री आहे त्याच्याविषयी माहिती दिली जाते. आम्ही पण पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या आकाराची सबमरीन पाहिली. याला आपण मराठीमध्ये पाणबुडी म्हणतो. या सबमरीनची लांबी 270 फूट आहे. त्याचबरोबर या ठिकाणी 1840मध्ये लाकडापासून बांधलेलं एक लाईट हाऊस पण आहे. या लाईट हाऊसचा उपयोग जेव्हा या बंदरावरती जहाजं यायची तर त्या जहाजांना नॅव्हिगेशन करण्यासाठी केला जायचा. नॅव्हिगेशन म्हणजे एक प्रकारचं दिशा मार्गदर्शन करण्यासाठी. या लाईट हाऊसच्या शेजारी एक छोटंसं घर आहे आणि या घरामध्ये ज्या लाईट हाऊसच्या काही वस्तू असतील किंवा मेंटेनन्सचं काही सामान असेल ते ठेवण्यासाठी केला जायचा. या छोट्याशा गावामध्ये दगडांनी बांधलेली अशी सुंदर सुंदर घरं पण आहेत. दुपारचे 2 वाजले होते आणि वातावरणामध्ये खूप जास्त गरमी वाढलेली होती. त्यामुळे मुलांना बीचकडे जाण्याची खूप इच्छा झाली.
या बीचच्या बाजूला लोकांना कार पार्किंग करण्यासाठी खूप मोठी जागा ठेवण्यात आलेली आहे. सुट्टीचा दिवस असल्यामुळे आणि त्याचबरोबर मुलांच्या शाळेला सुट्ट्या लागल्यामुळे आज इकडे खूप जास्त गर्दी होती. गाडलं असेल का रे? अशा गरम वातावरणामध्ये मुलांना स्विमिंग करते वेळेस खूप मजा येत होती. आम्ही सर्वांनी या बीचवरती जवळपास 3 ते 4 तास स्विमिंग करण्याचा आनंद घेतला. या बीचच्या आजूबाजूचा निसर्ग खरंच खूप सुंदर होता. अचानक दुपारी थोडीशी हवा सुटल्यामुळे बीचवरती मोठ्या लाटा यायला सुरुवात झाली. हे गाव छोटंसं आहे, परंतु या ठिकाणी मनोरंजनासाठी बऱ्याचशा गोष्टी आहेत. या ठिकाणी 3 ते 4 तास कधी निघून गेले हे आपल्याला कळणार पण नाही. त्यानंतर सायंकाळी साधारण 5 वाजता आम्ही या ठिकाणावरनं घरी वापस निघालो. काय विशेष सीन दिसली तर थांबूया. मित्रांनो, कॅनडात उन्हाळ्याच्या दिवसात दिवस हा खूप मोठा असतो. जवळपास रात्री 8 वाजता सूर्य मावळतो. त्यामुळे रात्री 9-9:30 पर्यंत सूर्यप्रकाश राहतो. घरी वापस जात असताना आम्हाला आजूबाजूला कुठे मकाची शेती दिसली तर कुठे गव्हाची. इकडे रोडच्या उजव्या साईडला गव्हाची शेती आहे. चला तर मग तुम्हाला दाखवतो की सध्या कॅनडामधला गहू कुठपर्यंत आलेला आहे. गव्हाचं पीक हे सध्या जवळपास 50% तयार झालेलं आहे. आणखीन साधारण 1 महिन्यानंतर हा गहू पूर्णपणे काढायला येईल. चला तर मित्रांनो, मग आशा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. या व्हिडिओमध्ये तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल. मी या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत कॅनडाविषयी नवीन नवीन माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.
तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर अगोदरचे व्हिडिओज नक्की पहा. चला तर मग काळजी घ्या, मजेत राहा. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.